नमस्ते मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे। ती बॅच म्हणजे जी काय आपली MCR ची PGCET जे असते म्हणजे MSc ॲग्रिकल्चरसाठी जे काय आपल्याला ॲडमिशन लागतं त्याच्यासाठी जी काय एक्झाम होते त्या एक्झामची तयारी करण्यासाठी ही बॅच आपण लॉन्च करत आहोत। आत्तापर्यंत आपण फक्त AFO चीच बॅच लॉन्च केलती आणि AFO ची बॅच ज्यावेळेस आपण लॉन्च केलती त्यावेळेस जेवढे काही मुद्दे आपण सांगितले होते की बॅचमध्ये कंप्लीट सिलेबस कंप्लीट केला जाईल, त्याच्यानंतर तुमचे जे काही कन्सेप्ट असतील ते कन्सेप्टवर जास्तीत जास्त भर दिला जाईल आणि हे सगळ्या गोष्टी आपण त्या बॅचमध्ये आपण कंप्लीट केलेल्या आहेत। आपल्या जी काही AFO ची बॅच असेल ती फक्त 2 ते 3 दिवसामध्ये सगळा सिलेबस कंप्लीट होतोय। तसेच ही जी बॅच असेल MCR ची जी बॅच असेल जी CET ची जी बॅच असेल ती 2024 ची जी CET असेल त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च करतोय। या बॅचचे वैशिष्ट्य काय असतील, याच्यामध्ये आम्हाला जर खरेदी केली तर ही बॅचमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। तर जे ही बॅच परचेस करतील त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट जी काय आपली CET असते त्या CET मध्ये एक महत्त्वाचं असते ते म्हणजे कन्सेप्टवरती जास्तीत जास्त भर दिला जाईल। कारण जी MCR ची जी CET असेल ती CET मध्ये आपल्याला प्रश्न एकदम थोडक्यात असतात, महत्त्वाचं म्हणजे एकदम बेसिक लेवलचे आपल्याला प्रश्न तिथे दिसतील परंतु आपले ते प्रश्न चुकतात। याचं कारण असते ते म्हणजे आपले कन्सेप्ट क्लिअर नसतील आणि या बॅचमध्ये सगळ्यात जास्त कन्सेप्टवरती भर दिला जाईल। जसं की तुम्हाला जर या गोष्टी जर माहीत नसतील तर AFO साठी जे काय आपले मुलं असतील त्या AFO साठी ज्यांनी काय आपल्याकडे ॲडमिशन घेतलेलं असतील त्यांनाही विचारा की कन्सेप्टमध्ये किती भर दिला जातो। त्याच्यामुळे कन्सेप्टवरती जास्तीत जास्त भर दिला जाईल की जेणेकरून जे काय आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न किती जरी फिरून टाकले तर कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर आपल्याला ते प्रश्न काय येतील टॅकल करता येतील तर हे आपल्याला कन्सेप्ट तिथं क्लिअर केले जातील, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे जे काय आपल्याला जी बॅच असेल त्या बॅचमध्ये मी स्वतः असेल, त्याच्यानंतर सतीश सर माझ्या बरोबर असतील, हे दोघं मिळून आपण ही जी बॅच असेल त्या बॅचमधला सिलेबस कंप्लीट केला जाईल। त्याच्याबरोबर तुम्हाला डेली लेक्चर्स मेजर आणि मायनर सब्जेक्टवरती पाठीमागची आत्ता 2023 ची यावरची जी जर CET तुम्ही पाहिली तर या CET मध्ये तुम्ही एक्सटेन्शन असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, अशा विषयावरती तुम्हाला काय दिसलेले प्रश्न दिसलेले आहेत। तर आपला कंप्लीट सिलेबस होईल, त्याच्यामध्ये मायनर सब्जेक्ट पण असतील आणि मेजर सब्जेक्ट पण असतील जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही सब्जेक्ट तुमचा राहिला नाही पाहिजे। त्याच्यासाठी मेजर मायनर जसं की एक्सटेन्शन असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सब्जेक्टवरती आपण जास्त भर देत नाही कारण आपल्याला असं वाटत असतं की हे छोटे सब्जेक्ट आहेत याच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जात नाही। परंतु आत्ताचा जो पेपर पाहिला आपण 2023 चा, या 2023 मध्ये एक्सटेन्शन असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, अशा विषयावरती प्रश्न आपल्याला दिसलेले आहेत। त्याच्यामुळे मेजर प्लस मायनर हे दोन्हीही सब्जेक्ट आपण व्यवस्थितपणे आपण काय करणार आहे घेणार आहे। त्याच्यानंतर डेली डाऊट सेशन असतील, जसं की आता AFO च्या बॅचला आपले डाऊट सेशन सुरू आहेत तसे डेली डाऊट सेशन आपले घेतले जाईल। ते डाऊट सेशन तुमचे व्हॉट्सअप असू द्या, त्याच्यानंतर पर्सनल कॉलिंग असू द्या, याच्यावरती ते डाऊट सेशन सोडवले जातील। ज्याला ज्या पद्धतीने इथं कॉन्टॅक्ट केला जाईल त्या पद्धतीने तुमचे डाऊट क्लिअर केले जातील। त्याच्यासाठी एक वेगळे सेशन्स आपण घेणार आहेत, ते सेशनमध्ये तुमचे डाऊट्स काय केले जातील क्लिअर केले जातील। त्याच्यानंतर टेलिग्राम सेशन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल, जे काही टेलिग्राम आपले एक वेगळं तिथं ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्या माहिती पुरवली जाईल त्याच्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट असतील, फुल लेंथ टेस्ट असतील, जसं की आत्ता AFO साठी जी बॅच आपली सुरू आहे प्रत्येक वीकला आपली टेस्ट झालेली प्रत्येक वीकला आपली टेस्ट झाली, ती टॉपिक वाईज होती, त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट होती अशा आपण टेस्ट MCR साठी सुद्धा कंडक्ट करणार आहोत त्याच्यानंतर जे काही तुमचं ॲडमिशन असेल ज्यावेळेस तुम्ही MSc ला ॲडमिशन घेणार आहे तिथपर्यंत शेवटपर्यंत गायडन्स असेल त्याच्यानंतर डेली ग्रुप डिस्कशन चालतं आपलं, पर्सनल काउन्सिलिंग असेल, अपकमिंग एक्झाम। फक्त मी MCR CET ची आत्ता बॅच घेतली म्हणजे मी फक्त MCR CET चाच विद्यार्थी असं नाही, इथं तुमचं होईल नाही होईल त्या गोष्टी वेगळ्या राहिल्या, परंतु तुम्हाला जे काही ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड एक्झाम्स असतील म्हणजे जसं की AFO असेल, त्याच्यानंतर तुमची नाबार्ड असेल, त्याच्यानंतर CWC असेल, FCI असेल, कृषी सेवक असेल, अशा जे काही वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरच्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम्स विषयी सुद्धा तुम्हाला तिथं मार्गदर्शन भेटेल। म्हणजे बॅच घेतली फक्त MCR ची आणि मी फक्त MCR साठीच इथं तुम्हाला सांगितलं जाईल असं नाहीये।
तुम्हाला EFO असेल, नाबार्ड असेल, CWC असेल, अशा वेगवेगळ्या जे काही एक्झाम्स असतात ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड त्या वेगवेगळ्या एक्झामविषयी सुद्धा तुम्हाला इथं मार्गदर्शन केलं जाईल. आता तुमचं मॉड्यूल सुरू असेल त्याच्यामुळं जे काय आपली बॅच चालली जाईल ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जे काय लेक्चर होतील तुम्ही लाईव्हसुद्धा करू शकतात आणि तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे. तर मग समजा जर मला ही बॅच परचेस करायची सर, तर बॅच परचेस करण्यासाठी मी कुठून ही बॅच परचेस करू शकतो? तर प्रथम म्हणजे जे आपलं ॲप जे आहे ते प्रथम आहे पा, तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकता, तिथं प्रथम नाव टाकल्यानंतर तिथं ॲप येईल पा, ते डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट ॲग्रिकल्चर MCR PG CET 2024-25 अशा नावाने तुम्हाला तिथं बॅच दिसेल. ती बॅचची व्हॅलिडिटी, ते एक राहिलं सांगायचं, ती व्हॅलिडिटी असणार आहे. तुमची जरी पेपर हा पेपर जून जुलैमध्ये किंवा एप्रिलच्या मेमध्ये किंवा असं कुठेही असू द्या, परंतु पेपर तुमचा जरी 4-5 महिन्यापर्यंत असला तरी पण तुमची जी व्हॅलिडिटी असेल ती 9 महिन्याची असणार आहे. व्हॅलिडिटी किती महिन्याची? 9 महिन्याची असणार आहे. आणि फीज जी असेल पा, ती फीज आपली 2,500 प्लस GST, 2,500 प्लस GST अशी आपली फी असणार आहे पा. तर ही जी बॅच असेल, ही बॅच जर परचेस करायची असेल तर परचेस करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला प्रथम नावाने ॲप जे डाउनलोड करावं लागेल, तिथं तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये तुम्हाला MCR PG CET 2024-25 या नावाने एक बॅच दिसेल. त्याच्यानंतर बाय ऑप्शनवरती जाऊन तुम्ही 2,500 रुपये प्लस GST एवढी फी भरून ही बॅच घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जर याच्याबद्दल अजून जे काय माहिती पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल आहे पा संकल्प ॲग्रिकल्चर, इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, यावरती येऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, याच्याबद्दल या बॅचविषयी माहिती घेऊ शकता. ही बॅच आपली 7 डिसेंबर 2023ला आपण स्टार्ट करत आहोत. 7 डिसेंबरला म्हणजे 3-4 दिवसामध्ये आपले स्टार्ट होईल. याच्यामध्ये 1-2 ते 3 लेक्चर आपले डेमो सेशन असतील. त्याच्यानंतर आपले जे काही लेक्चर चालतील ते सगळे लेक्चर ॲपमध्ये होतील पा. पहिले डेमो लेक्चर जे असतील ते यूट्यूबवरती होतील, बाकीचे लेक्चर जे असतील ते ॲपमध्ये होतील पा. ही सगळी माहिती होती आपल्या कंप्लीट ॲग्रिकल्चर बॅच MCR CET 2024-25 या बॅचबद्दल. ज्यांना परचेस करायची त्यांनी इथं जाऊन सुद्धा आपण परचेस करू शकतो. किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर या टेलिग्राम चॅनल किंवा हे जे 2 नंबर तुम्हाला दिलेले 70 71 72 66 65 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा 93 73 021 809 या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.